नमस्कार, मराठी अन्नपूर्णामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण लाल भोपळ्याची खीर बनवतो आहे। ही खीर सण असो, पाहुणचार असो किंवा तुम्हाला कधीतरी गोड खावंसं वाटलं तर लगेच बनवता येते। चला आपण रेसिपी बघून घेऊ। सर्वप्रथम एका कढईमध्ये 2.5 चमचे साजूक तूप गरम करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये मी बदामाचे काप करून घेतले आहे आणि ते मी गोल्डन ब्राउन रंगापर्यंत तळून घेणार आहे। तुम्ही बघू शकता गोल्डन ब्राउन रंग येईपर्यंत मी बदाम तळून घेतले आहेत। त्यानंतर यामध्ये भोपळ्याचा किस परतवून घ्यायचा आहे। 1 वाटी इथे मी भोपळ्याचा किस घेतला आहे। आता हा भोपळ्याचा किस सुद्धा आपण छान असा परतवून घ्यायचा आहे। ही खीर खायला अतिशय सुंदर लागते। तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा। अगदी रबडी सारखी मलाईदार ही खीर होते। तर साधारणपणे 5 ते 10 मिनिटं मी किस हा परतवून घेते आहे तुपामध्ये। त्यानंतर यामध्ये आपण झाकण ठेवून देणार आहोत। एक 4 ते 5 मिनिटं झाकण ठेवून भोपळा हा वाफवून घ्यायचा आहे आपल्याला, कारण आपण भोपळा हा कच्चाच किसून घेतला आहे। त्यामुळे अगोदर भोपळा आपण व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आणि नंतरच पुढची प्रोसेस करणार आहोत। आता भोपळा व्यवस्थित शिजून झालाय। त्यानंतर यामध्ये मी ताजी दुधावरची साय घालते आहे। साधारणपणे अर्धी वाटी मी दुधावरची साय इथे घातली आहे। साय घातल्यामुळे काय होतं, खीर अतिशय घट्ट होते आणि अगदी त्याचं टेक्स्चर रबडी सारखं येतं। त्यामुळे खीर अतिशय सुंदर लागते। तुम्ही साय स्किप नका करू। तर अर्धी वाटी इथे मी ताजी फ्रेश अशी साय घालून घेतली आहे। छान असं परतवून घ्यायचं आहे दुधामध्ये। आता यामध्ये आपण साखर टाकून घ्यायची आहे। आता तुम्ही इथे बघू शकता मी अगदी छोटी वाटी घेतली आहे साखरेसाठी, म्हणजे पाऊण वाटी मी साखर घातली आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा। आता साखर आणि साय यामध्ये हे मिश्रण परत 2-3 मिनिटं छान असं परतवून घ्यायचं आहे। भोपळाही छान असा शिजून येतो। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये भोपळा अगदी छान शिजून आलेला आहे। आता या स्टेजला आपण 1 वाटी दूध टाकून घेणार आहोत। ज्या वाटीने आपण भोपळ्याचा किस घेतला होता त्याच वाटीने मी दुधाचं प्रमाण घेतलं आहे। 1 वाटी मी दूध टाकलं आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। वरून आपण जे तळून घेतले बदामाचे काप होते ते टाकले आहेत मी। आणि आता ही खीर मंद गॅसवर 15 मिनिटं चांगली उकळू द्यायची आहे। गॅसची फ्लेम कमी करा आणि खिरीचं टेक्स्चर छान असं घट्ट होईपर्यंत उकळून घ्या खीर। साधारणपणे 15 ते 20 मिनिटं मी इथे खीर उकळवून घेतली आहे आणि खीरला छान असं दाटसर टेक्स्चर सुद्धा आलंय। सगळ्यात शेवटी यावर गॅस बंद करून वेलची पूड टाकून घ्यायची आहे। तयार झाली इथे आपली लाल भोपळ्याची खीर। ही खीर तुम्ही गरम असतानाही खाऊ शकता किंवा नॉर्मल टेम्परेचर झाल्यावर गार झाल्यावर सुद्धा तुम्ही ही खीर खाऊ शकता। खूप छान लागते ही खीर। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा।